नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत आजच्या दिवसावर. आजचा दिवस अनेक अर्थांनी गजबजलेला, गाजलेला आणि गोंधळाचा झालेला आहे आणि त्या निमित्ताने आपण चर्चा करणार आहोत आजच्या राजकीय परिस्थितीच्या संदर्भामध्ये. आजची राजकीय परिस्थितीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आणि चर्चा आणि वाद अवतीभोवती फिरतोय तो नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या निर्णयाच्या नंतरचा. त्यांनी विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानाने मंजूर केला. हा अशा प्रकारे ठराव मंजूर व्हावा की नाही, अशा प्रकारची आताची वादाची परिस्थिती आहे. आपण त्याचा धांडोळा घेणार आहोत, पण त्यापूर्वी आधी नेमकं विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे काय म्हटले ते पाहूया. मी तो ठराव अनुकूल असणाऱ्यांचं होईचं बहुमत असं म्हटलं आणि तो कागद बाजूला ठेवून जो मी तात्पुरत्या काळात स्थगित ठेवलेला विरोधी पक्ष नेत्याचा प्रस्ताव होता तो हातात घेतला आणि तो वाचायला लागलो. त्यावेळेला मग खालून आरडाओरडा सुरू झाला आणि काँग्रेसच्या काही मंडळींनी आम्हाला बोलायचं तोपर्यंत म्हणजे त्यांनी पोल उशिरा मागितला. त्यांनी प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावं हे वाक्य उच्चारताच त्यांनी पोल मागायला पाहिजे होता, तो त्यांनी मागितला नाही. प्रतिकूल असतील त्यांनी पोल मागायला हवा होता आणि तो त्यांनी वेळेत उच्चारला नाही आणि त्यामुळे पुढच्या प्रक्रियेकडे विधानसभा अध्यक्ष गेले आणि त्यानंतरचा हा सगळा गोंधळ निर्माण झालेला आहे. या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत स्टुडिओमध्ये IBN लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे आहेत. आपल्यासोबत राजकीय विश्लेषक प्राध्यापक प्रकाश पवार असणार आहेत. त्या व्यतिरिक्त सुरेश भटेवरा ज्येष्ठ पत्रकार आपल्यासोबत आहेत. या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी डॉक्टर भालचंद्र मुणगेकर काँग्रेसचे खासदार ज्यांच्या पक्षाच्या आमदारांवरती 5 आमदारांवरती आज निलंबनाची कारवाई सुद्धा केली आहे. 2 वर्षाकरता यांचं निलंबन करण्यात आलं आहे आणि त्यामुळे या आमदारांवरती सुद्धा नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे तेही आपण बघणार आहोत आणि काँग्रेस पक्षाचं त्या संदर्भातलं काय म्हणणं आहे तेही आपण त्यांना विचारणार आहोत. आणि त्या व्यतिरिक्त भाजपचे आमदार आणि ज्येष्ठ नेते गिरीश महाजन आपल्या सोबत आहेत. या सगळ्यांचं स्वागत आहे या चर्चेमध्ये. पहिला प्रश्न डॉक्टर भालचंद्र मुणगेकर तुम्हाला आहे. मुळात आजची जी प्रक्रिया जी झालेली आहे, मुणगेकर सरांकडे आपण जाऊया थोड्या वेळामध्ये, पण पुन्हा सुरेश भटेवरा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. जी आजची सगळी विधानसभेतली जे काही कामकाज झालं आणि त्या कामकाजाच्या नंतर ही जी सगळी गोंधळाची परिस्थिती, एका मागोमाग एक गोंधळ आपल्याला दिसतोय आणि त्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आवाजी मतदानावरती अनेकांचा आक्षेप आहे, ज्या पद्धतीनं हे मतदान घेतलं गेलं आणि त्यानंतर काँग्रेस आमदारांचं निलंबन. काय तुमची प्रतिक्रिया? एकतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची जेव्हा निवडणूक झाली त्यावेळेला राज्यातले तरुण असतील किंवा एकूणच जो काही मतदारांचा ज्यांनी भाजपला मतदान दिलं किंवा ज्यांनी दिलं नाही त्यांना एक प्रकारचा आनंद झाला होता. याचं कारण एक तरुण मुख्यमंत्री मिळाला, आश्वासक बोलतो, सबमिसिव्ह आहे, आक्रमक वगैरे असं एका मर्यादेच्या पलीकडे होत नाही. हे सगळं पाहिल्यानंतर हा पोस्टर बॉय 5 वर्ष नक्की राज्य करील असं एक आश्वासक चित्र गेल्या 13 दिवसात तयार झालं होतं. आज त्याचा 13वा दिवस आहे त्यांच्या शपथविधीनंतरचा. ते सुरुवात अत्यंत कडवट झालेली आहे आणि दिवसभरातल्या एकूण जर घटनांचा धांडोळा घेतला आपण तर सकाळी ज्या पद्धतीने घिसाडघाईने संपूर्ण प्रोसिजर हायजॅक करून जे आवाजी मतदानाने सरकार तरल्याची घोषणा हरिभाऊ बागडेंनी केली, तो पहिला निर्णयच कॉन्ट्राव्हर्शियल ठरला. तो कॉन्ट्राव्हर्शियल ठरला नसता, तो जर नीट मतदान त्यांनी नोंदवलं असतं, 3 मिनिटात बटन दाबलं की नाही आणि मग त्यावेळेला विरोधी पक्षनेतेपदाचा गोंधळ चालू होता, तो विषय 2ऱ्या क्रमांकावरून 3ऱ्या क्रमांकावर, त्याच्यामध्ये अनुकूल किती प्रतिकूल किती याचा आवाज त्यांचा पोहोचला की नाही. आता हे वादाचे मुद्दे आपण घटकावर बाजूला ठेवू, पण तो निर्णय कॉन्ट्राव्हर्शियल होता याच्यात काही शंका नाही. आणि त्या कॉन्ट्राव्हर्शियल निर्णयाचा उत्तरार्ध एकामागोमाग एक अशा घटनांनी घडत गेला आणि संध्याकाळी ज्या पद्धतीने राज्यपालांच्या समोर मिसबिहेवियर झालं, 5 आमदारांचं निलंबन झालं. आता ते निलंबन योग्य होतं की अयोग्य होतं त्याच्याबद्दल अजून एक वेगळा विषय आहे. याचं कारण असं आहे की ज्या पक्षाच्या समर्थनावर आजचं सरकार तरलंय
त्याचे नेते भुजबळ आता थोड्या वेळापूर्वीच बोलले की ते मतदान घेतलं असतं तर बरं झालं असतं. आणि दुसरी गोष्ट, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सभागृहात भाषण करून सांगितलं की पहिल्याच दिवशी असा कडवटपणा घेऊ नका, अशा पद्धतीने निलंबन वगैरे करू नका. म्हणजे सरकारचं समर्थन करणाऱ्या पक्षाचंही त्याला समर्थन नाही. काँग्रेसच्याच आमदारांचं निलंबन झालेलं असल्यामुळे काँग्रेसचं काही समर्थन करण्याचा प्रश्नच नाही. आणि विरोधी पक्ष जो आहे शिवसेना, त्यांचा आणि भाजपचा तोही दुपारी जल्लोषावरून आपसात बाचाबाची झाल्याचा एक प्रसंग आहेच. म्हणजे इतकी उपकथानकं एका दिवसात घडली. हे काही पोस्टर बॉयच्या पहिल्या दिवशीच्या कारकिर्दीला शुभ संकेत देणारं नाही. 5 वर्ष आश्वासक राज्य हे मुख्यमंत्री चालवतील असा विश्वास काही आजच्या दिवसातून व्यक्त झालेला नाही. ठीक आहे, तुम्ही म्हणताय की आजच्या दिवसातनं हा काही विश्वास सरकारच्या बाबतीतला तुमच्यामध्ये नाहीये. या मुख्यमंत्र्यांच्या भविष्यातल्या ज्या काही कामगिरी असेल त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही हे म्हणताय. पण त्याहीपेक्षा आणखीन खरं तर प्रतिक्रिया आपल्याला घ्यायच्यात आपल्या सगळ्या मान्यवरांकडनं. आणखीन खरं आधी प्रकाश पवारांना विचारायचं. प्रकाश पवार, काय आजच्या दिवसभरातलं तुमचं निरीक्षण आहे? कशा प्रकारे तुम्ही या दिवसाकडे बघताय? आजच्या पूर्ण दिवसभरामध्ये जर पाहायला गेलं तर एक घटना घडलेली आहे की म्हणजे लोकशाही संस्थांमधला व्यवहार हा लोकशाही संस्थांच्या पद्धतीने घडला पाहिजे, परंतु तो लोकशाही पद्धतीने व्यवहार घडलेला नाही. त्याच्यामध्ये संशय, परस्परांवरती अविश्वास आणि तातडीनं मुद्दे पुढे रेटत जाणं, अशा एकामागून एक घटनांचा क्रम येतो. तेव्हा विवेक बाजूला ठेवलेला असतो आणि हा विवेकच इथं प्रकट झालेला मला दिसत नाही. दुसरा मुद्दा निर्माण असा होतो की जेव्हा 2 पक्षांच्या मिळून बहुमताच्या जवळ जात होते, ते म्हणजे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मान्यता दिली होती, तरी सुद्धा त्यांना जर घाई करावीशी वाटली तर मुद्दा निर्माण होतो भाजपचा राष्ट्रवादी काँग्रेसवरतीच विश्वास नाही. हा अत्यंत वेगळा मुद्दा म्हणून पुढे येतोय आजच्या दिवसामधून. पुढचा मुद्दा निर्माण होतो की ज्या क्षणाला शिवसेना विरोधात गेली त्या क्षणाला पुन्हा भाजप घाबरलेलं दिसतंय. म्हणजे भाजपमध्ये शिवसेनेने बाहेर पडण्यामुळे सुद्धा एक पोकळी निर्माण झालेली आहे आणि ती भीतीयुक्त पोकळी आहे. हे एक महत्वाचं निरीक्षण यातून पुढे येताना दिसतं. यामुळे परिणाम असा होतो की लोकशाही संस्थांचा व्यवहार हा त्यांच्या चौकटीत त्यांना रिस्पेक्ट देऊन त्यांच्या पद्धतीने घडत जर असेल तर त्या लोकशाही संस्था ह्या टिकू शकतात. अन्यथा आपण लोकशाही संस्थांमध्येच बसून लोकशाही संस्थांच्या विरोधातलाच कारभार करत आहोत. अशा पद्धतीचं चित्र पूर्ण दिवसामधून एक अत्यंत डार्क स्वरूपामध्ये पुढे आलं आणि हे भारतीय लोकशाहीसाठी आणि महाराष्ट्राच्या लोकशाहीच्या इतिहासातली सुद्धा एक वेगळी घटना आहे असं मात्र आपण नोंदवू शकतो. त्याबद्दल नक्की तुम्ही म्हणता ही वेगळी घटना आहे. आणि त्याहीपेक्षा आणखीन 2 मुद्दे तुम्ही जे मांडले की शिवसेनेच्या बाबत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबत. महेश म्हात्रे, दिवसभर आपण सगळं हे नाट्य बघतोय, ज्या पद्धतीने हे नाट्य समोर आपल्या येताना दिसते दिवसभरामध्ये. इतकी वर्ष पत्रकारिता तुम्ही सुद्धा करताय, ज्यातनं ज्याला संसदीय कामकाज असं म्हणावं, त्या कामकाजाला जशा प्रकारे सुरुवात झाली पाहिजे होती तशा प्रकारची सुरुवात झाली असं म्हणता येईल का? नाही बघा, जेव्हा सकाळी आपण विधानसभा अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया सुरू झाली त्यावेळेस एक आश्वासक चित्र होतं की संसदीय प्रथा परंपरांप्रमाणे विधानसभेचे जे अध्यक्ष असतात त्यांची निवड सर्व पक्षाच्या एकमताने म्हणजे बिनविरोध निवडणूक व्हावी असा एक संकेत आहे. आणि त्या संकेताला धरून सर्व राजकीय पक्षांनी हरिभाऊ बागडे यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची सूत्र सुपूर्द केली. त्यामुळे या सगळ्या घटनाक्रमाचा जो पूर्वार्ध होता तो अत्यंत सुखद आणि मनाला समाधान देणारा होता. त्या निवडीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लगेचच 1 तासाच्या आतमध्ये विश्वासदर्शक ठरावावर मतदान होणार आणि त्याचा प्रस्ताव मांडला जाणार अशी चर्चा सुरू झाली. आणि विधिमंडळातलं एकूण जे वातावरण होतं ते सगळं वातावरण वेगळ्या विषयाकडे वळलं. त्यावेळेस असं लक्षात आलं की सर्व राजकीय पक्षांनी तयारी केलेली होती त्यांच्या पद्धतीप्रमाणे. आणि त्यामुळे जेव्हा आशिष शेलार यांनी तो प्रस्ताव मांडला त्यावर मतदान व्हावं किंवा न व्हावं हा मुद्दा नाहीये, परंतु त्यावर जी एक प्रक्रिया व्हायला पाहिजे होती ती प्रक्रिया सगळ्यांना अपेक्षित होती. परंतु आवाजी मतदानाने तो निर्णय झाला आणि त्यानंतरचं जे नाट्य झालं, सगळं गोंधळाचं नाट्य, ते आपल्या सगळ्यांनी पाहिलेलं आहे. परंतु याच्यात एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की त्यानंतरचं जे नाट्य आहे ते नाट्य महाराष्ट्राच्या एकूण संसदीय परंपरेला, विधिमंडळातल्या एकूण कार्यपद्धतीला खूपच मारक
ठरणार आहे असं आपल्याला मानलं पाहिजे. कारण आतापर्यंत आपण UP बिहारमध्ये अशा प्रकारचं गोंधळ बघितलेला आहे, दक्षिणी राज्यांमध्ये अशा प्रकारची गोंधळाची परिस्थिती आपण बघितलेली आहे, परंतु महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये पहिल्याच दिवशी अशा प्रकारे हंगामा होण्याची ही पहिलीच वेळ असावी आणि ती एकूणच आपल्या सगळ्या संसदीय परंपरेला काळीमा फासणारी आहे असं सगळ्याच पक्षांनी मानलं पाहिजे, तरच यातून काहीतरी दुरुस्ती केली जाईल. नक्की या आमदारांच्या निलंबनाच्या संदर्भामध्ये पण आपण बोलूया, पण त्या बरोबरीनं आणखीन आपल्या सोबत आता डॉक्टर भालचंद्र मुणगेकर आहेत, काँग्रेसचे खासदार. आणि मुणगेकर सर, तुम्हाला नेमकं हाच प्रश्न विचारायचा आहे की गदारोळामध्ये आवाजी मतदानानं जो विश्वासदर्शक ठराव जो आहे तो पारित करण्यात आला, मंजूर करण्यात आला. या सगळ्या प्रक्रियेमध्ये विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सुद्धा आपलं म्हणणं जे आहे ते मीडियाच्या समोर आज त्यांनी सांगितलेलं आहे, त्यांची भूमिका जी आहे ती सुद्धा सांगितलेली आहे. त्या ती कदाचित तुम्ही ऐकली असेल. त्या भूमिकेच्या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? नाही, भूमिका म्हणजे पहिली गोष्ट अशी आहे की आपण ज्या आता म्हात्रेने जो मुद्दा उपस्थित केला की संसदीय परंपरा, त्यातली एक तरी संसदीय परंपरा पाळली, ती म्हणजे की सभापतीची निवडणुकी बिनविरोध झाली आणि काँग्रेस आणि शिवसेना या दोघांनी सभापती पदाचे आपापल्या पक्षांचे अर्ज मागे घेतले. आता मुख्य मुद्दा जो आहे तो मुद्दा असा की या संबंधामध्ये विश्वासदर्शक ठराव पास करून घेण्यासाठी घटनात्मकरित्या जी प्रोसिजर जी आहे, जी पद्धत आहे, ती पद्धत पाळली गेली नाही आणि म्हणून भाजपच्या सरकारला घटनात्मक वैधता नाही. धिस गव्हर्नमेंट हॅज नो पॉलिटिकल लेजिटिमसी, याला घटनात्मक मान्यता नाही. उदाहरणार्थ, मला त्याला 1-2 मिनिटं संपूर्ण माझी भूमिका मांडू देत. प्रश्न याच्यामध्ये असा आहे की एकदा आवाजी मतदानाने होय असं म्हटल्यानंतर सभापतींनी आवाजी मतदानाने सभागृहामध्ये नाही म्हणणारे कोणी आहे का हे विचारण्याची आवश्यकता असते. आणि आवाजी मतदाने नाही म्हटलं समजा, आणि आवाजी मतदानाचा आवाज हा लहान असला आणि होय म्हणणाऱ्यांचा बाजूंचा आवाज समजा मोठा असला, तर सभापती असं डिक्लेअर करू शकतात की हा आवाजी मतदानाने ठराव मंजूर झालेला आहे. असं मंजूर केल्यानंतरचं हे दिल्यानंतर म्हणजे रुलिंग दिल्यानंतर, निर्णय दिल्यानंतरचा प्रश्न येतो की ज्यांना त्या ठरावाच्या विरुद्ध मत द्यायचं आहे दे कॅन आस्क फॉर डिव्हिजन ऑफ व्होट्स. आवाजी मतदान आणि डिव्हिजन ऑफ व्होट्स या दोघांचेही सभापतींनी गल्लत केली. त्यांना ती प्रोसिजर माहिती नाही, ते भांबावलेले असतील, ते गोंधळलेले असतील, परंतु या संबंधातली प्रोसिजर पाळली गेली नाही आणि म्हणून या सरकारला घटनात्मक वैधता नाही. दुसरा मुद्दा, ज्या सरकारला घटनात्मक वैधता नाही, जी प्रोसिजर पूर्ण केली गेली नाही, अशा सरकारने लिहून दिलेलं अभिभाषण हे गव्हर्नरांनी म्हणजे राज्यपालांच्या विषयी आदर व्यक्त करून राज्यपाल या पोझिशनच्या विषयी राज्यपालांनी केलेलं अभिभाषण हे सुद्धा घटनाबाह्य आहे. कारण ज्या सरकारला घटनात्मक मान्यता नाही, घटनात्मक वैधता नाही, त्यांनी लिहून दिलेलं भाषण गव्हर्नरनी करणं, राज्यपालांनी करणं हे सुद्धा नियमबाह्य आणि घटनाबाह्य आहे. या दोन्हीचा विचार केल्यानंतर आता हे प्रकरण कोर्टात जाईल आणि मला असं वाटतं की याच्या संबंधात अनेक निर्णय घेतलेले आहेत. पहिला ह्याच्यामध्ये मुद्दा असा आहे, माझ्याकडे इथे 1250 पानाचं पुस्तक आहे, हे संपूर्ण ह्याच्यामध्ये प्रोसिजर दिलेले आहे. पहिली गोष्ट, 288 पैकी 123 जागा भाजपला मिळाल्यानंतर गव्हर्नरांनी किंवा राज्यपालांनी पहिल्यांदा कन्फर्म करायला पाहिजे होतं की त्याच्यासाठी 145 लोक किंवा आमदारांचा पाठिंबा भाजपला आहे. मग त्यांना आणखी 23 आमदारांचा पाठिंबा हवा होता. आता ही स्टेप त्याने गाळली. ह्याची प्रोव्हिजन आहे कॉन्स्टिट्यूशन मध्ये. आता ही प्रोव्हिजन टाळल्यानंतर त्याने असं वाटलं असेल की हे आपण फ्लोर ऑफ द हाऊस म्हणजे विधानसभेच्या फ्लोअरवर आपण हा विश्वासदर्शक ठराव पास घेऊन सरकारला त्यांनी मुभा दिली. आता हा ठराव पास घेण्याची प्रोसिजर जी आहे ती संपूर्णपणे सभापतीने, आणि हा पूर्णपणे सभापतींचा दोष आहे. सभापतींनी घटनेची पायमल्ली केलेली आहे, त्यांना ही प्रोसिजर कळली नाही आणि म्हणून माझं असं मत आहे या सरकारला घटनात्मक मान्यता, घटनात्मक सँक्शन, घटनात्मक लेजिटिमसी नाही. नाही, तुम्ही हे तुमच्या अभ्यासातून म्हणताय, याच्यामध्ये काही शंका नाहीये, पण त्याबरोबर तुमची राजकीय सुद्धा भूमिका यामागची स्पष्ट असू शकते. गिरीश महाजन, तुम्हाला डॉक्टर मुणगेकर जे म्हटले त्यांच्या अभ्यासाला तरी, त्यांनी जे काही मुद्दे मांडलेत अभ्यासातून त्यांच्या मुद्दे मांडलेले आहेत, त्यांचा काँग्रेस पक्ष जरी थोड्या वेळाकरता बाजूला ठेवला, त्यांचे मुद्दे तुम्हाला पटतायत का की तुम्हाला त्यातला एकही मुद्दा पटण्यासारखा वाटत नाहीये?
नाही, डॉक्टर मुंगेकरांबद्दल मला काही बोलायचं नाही. ते अभ्यासू आहेत, त्यांनी सांगितलं माझ्याकडे एवढ्या पानाचं पुस्तक आहे, मला त्याबद्दल काही आक्षेप नाही. पण तो वस्तुस्थिती फ्लोअरवर काय ही आपण बघितली पाहिजे. अध्यक्षांनी ज्या वेळेला या ठिकाणी हा प्रस्ताव जो आहे विश्वासदर्शक प्रस्ताव हा मतदानाला टाकला आणि त्यावेळी त्यांनी बहुमताने पुकारला. खरं आहे, आणि मला वाटतं ही काही आजच झालेलं नाही. आपण 1995 सालचे प्रोसिडिंग तपासून बघा. त्यावेळेला या प्रस्तावाचा आवाजी मतदारानेच मंजूर झालेला होता. हा काही पहिल्यांदा झाला अशातला विषय नाहीये की चुकीचं झालं, काही फारच वेगळं आम्ही केलेलं आहे. हे संसदीय कार्यपद्धतीप्रमाणे झालेलं आहे, नियमानुसारच झालेलं आहे. आणि आज काँग्रेसची अवस्था इतकी गोंधळल्यासारखी झाली की त्यांना नेमकं काय करावं कळत नाही. तर 42 लोक आणि त्याच्यामध्ये त्यांना कोणता विषय केव्हा बोलावा, कोणतं वोट ऑफ डिव्हिजन केव्हा मागावं हे कळत नाही. म्हणजे हे त्यांना कळत नाहीये हे तुम्ही म्हणताय. आपण काँग्रेसच्या गिरीजी आपण या काँग्रेसच्या प्रतिनिधींना आपण विचारूया. एका छोट्याशा ब्रेक नंतर पुन्हा तुमच्याकडे येतो. तुमचे जे मुद्दे आहेत ते आपण समजून घेऊयात. आणि यातला आणखीन एक महत्वाचा प्रश्न हाच आहे की राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा यामधली भूमिका काय होती आणि त्या भूमिकेबाबत भाजपला संशय होता का हे सुद्धा आपण विचारणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. बेधडकमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आवाजी मतदानानं आपलं बहुमत सिद्ध केल्यामुळे सरकारने गोंधळात भर टाकले का असा एक उपप्रश्न खरं तर या निमित्ताने आता आपल्याला विचारायचा आहे. आणि त्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसची जी काही भूमिका आहे त्या संदर्भामध्ये सुद्धा आपण सखोल आणि विश्लेषणात्मक चर्चा इथून पुढे करणार आहोत. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं काही बेधडक प्रतिक्रिया आपल्याकडे प्रेक्षकांच्या येत आहेत आणि हॅशटॅग बेधडकवरती तुम्ही फेसबुक असेल किंवा ट्विटर असेल याच्यावरती तुमच्या प्रतिक्रिया देऊ शकता. साईराज कदम म्हणतात राष्ट्रवादी जोमात सगळे कोमात. राजा काळे म्हणतात लोकशाहीला काळीमा फासणारी ही घटना आहे, आता विचारा कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र. अंकुश बिजाका म्हणतात पारदर्शकतेच्या बाता करणाऱ्या सरकारनं सर्वात अपारदर्शक प्रक्रिया आज राबवली आणि यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा. गोविंद मोरे म्हणतात लोकशाहीची हत्या करणारे जनतेची कामं कशी करणार. या सगळ्या प्रातिनिधिक प्रतिक्रिया सोशल नेटवर्कवरती आपल्याला मिळत आहेत आणि त्या प्रतिक्रियांच्या वरनं नेमकं लोक काय विचार करत आहेत हे सुद्धा साधारणतः आपल्याला त्याची दिशा समजते आहे. पुन्हा महेश, काय वाटतं या प्रतिक्रिया लोकांच्या बघितल्या, राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका बघितली, मगाशी प्रकाश पवारांनी जो मुद्दा उपस्थित केला की राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीमध्ये सुद्धा आता जी भूमिका आहे भाजपची असेल किंवा एकूण सगळ्या याच्यामध्ये आता भुजबळांनी सुद्धा खरं तर म्हटलं की शिवसेना अनुपस्थित होती. बरोबर. काय वाटतं एकूण या परिस्थितीत? नाही, एकूण मंदारे या सगळ्या स्थितीकडे बघितल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे की राजकारणामध्ये कुणी कुणाचं कायमचं शत्रू नसतं किंवा कायमचं मित्र नसतं असं आपण राज्यशास्त्रात वाचत आलोय, शिकत आलेलो आहे. परंतु राजकारणामध्ये इतक्या वेगाने राजकीय पक्ष आपल्या भूमिका बदलतील, आपले रंग बदलतील, आपलं तत्वज्ञान विसरून वेगळ्या प्रकारचे राजकीय गणित जुळवतील, हे या महाराष्ट्राच्या या विधानसभा निवडणुकीनंतरच्या काळामध्ये प्रकर्षाने आपल्याला बघायला जाणवतं. विशेषतः आजच्या दिवसामध्ये तर या घडामोडी अधिक जास्त तीव्रतेने लोकांच्या समोर आलेले आपल्याला दिसत आहेत. शिवसेना आणि भाजप जे 25 वर्ष मित्रपक्ष राहिलेले हे दोन पक्ष आज ज्या पद्धतीने सत्तारूढ आणि विरोधी पक्ष नेते विरोधी पक्ष या भूमिकेत लोकांच्या समोर आलेले आहेत, ज्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला संपवण्यासाठी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपने जीवाचं रान केलं होतं, त्या दोन पक्षांना या दोन पक्षांनी म्हणजे जे आधी मित्रपक्ष होते यांनी जवळ केलेलं दिसतं. भाजपला राष्ट्रवादी काँग्रेसची मदत मिळालेली आहे, तर आता विरोधी पक्षात बसलेल्या शिवसेनेला काँग्रेसच्या आमदारांचं निलंबन झालंय, त्याचा पुळका आलेला आहे आणि त्यांनी त्याच्या विरोधात आवाज उठवलेला दिसतोय. म्हणजे एकूणच ही जी वेगळ्या पद्धतीची राजकीय उलथापालथ महाराष्ट्राच्या राजकारणात झालेली आहे, यामुळे मला असं वाटतं की सर्वसामान्य मतदार संभ्रमात पडला असेल, त्याला आश्चर्य वाटलेलं असणार. कारण ज्या आशेने किंवा ज्या विचाराने त्याने मतदान केलेलं आहे, बदलासाठी मतदान केलं होतं, काहीतरी नवीन सरकार यावं म्हणून मतदान केलं होतं, आणि हे आता एकदम वेगळं चित्र सर्वसामान्य मतदारांच्या डोळ्यासमोर या निमित्ताने गेलंय, हे निश्चितच महाराष्ट्रासाठी भूषणावं नाही आहे. या बरोबरीनं खरं सुरेश भटेवरा तुम्हाला पुन्हा हाच प्रश्न विचारायचा आहे की जी आत्ताची सगळी सरमिसळ झालेली आहे, राजकीय एक प्रकारच्या भूमिका पूर्णपणे बदललेल्या आहेत आणि राजकीय पक्ष जसं महेश म्हात्रे म्हटले की वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पुन्हा एकदा आलेले आहेत. कालचे शत्रू आज मित्र झालेत, आजचे मित्र कालचे शत्रू झालेले आहेत. ही सगळी जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला असं वाटतंय का की आजचा जो निर्णय होता
कुठेतरी हा सगळा एक प्रकारची योजना आधी कोणीतरी केलेली होती आणि त्या योजनेप्रमाणेच आज जे काही तुम्ही मगाशी म्हटलात की उपकथानकं खूप होत आहेत, पण कथानक जे आहे ते कोणीतरी लिहिलंय आणि जर लिहिलं असेल कोणीतरी तर ती व्यक्ती कोण आहे महाराष्ट्राच्या राजकारणात असं तुम्हाला वाटतंय? एक तर पहिली गोष्ट, आजच्या ज्या सगळ्या घटना घडल्या त्याच्यातली मुख्य घटना मी मगा सांगितलं त्याप्रमाणे ज्या पद्धतीने मतदान न घेता सरकारचा विश्वासदर्शक प्रस्ताव मंजूर केला गेला, तिथून या सगळ्या घटनाक्रमाला सुरुवात झाली. खरं तर मगा आता म्हात्रेंनी सांगितल्याप्रमाणे अतिशय चांगली सुरुवात झाली होती की अध्यक्षाची बिनविरोध निवड झाली होती. त्याच्यानंतर सगळं सुरळीत घडलं असतं. मतदान हे खरं पाहिलं तर देवेंद्र फडणवीस सरकारच्या बाजूने होतं. ते न घेण्याचं लॉजिक काय आणि त्याचं कथानक कोणी लिहिलं, ज्यांनी कोणी लिहिलं असेल हे कथानक, त्याच्याबद्दल त्याच्या बुद्धीची कीव करावी तेवढी थोडीच आहे. कारण आज संपूर्ण महाराष्ट्रात काय देशभर सगळीकडे त्याची निर्भत्सना होते. दुसरी गोष्ट अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस, आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर जर सरकार तरलंय तर ती गोष्ट ऍक्सेप्ट करायला भाजपला लाज का वाटते मला काही कळत नाही. इथे गिरीश महाजन आहे, मलाही त्यांना हा प्रश्न विचारायचा आहे. हाच प्रश्न ते आपल्या विचारूयात आपण गिरीश महाजनांना विचारूया. गिरीश महाजन, तुम्ही जर इतका सरळ जर का तो पाठिंबा दिला गेला असेल राष्ट्रवादी काँग्रेसकडनं, का तुम्ही आता, कारण सरकार चालवायचंय, तुमच्याकडे सुद्धा पर्याय नाही असं तुम्ही म्हणताय, मग याचं समर्थन तुम्ही का करत नाही? नाही, समर्थन करत नाही अशातला भाग नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेसने सुरुवातीला ज्यावेळेला निकाल पूर्ण लागायचा होता त्यावेळेलाच त्यांनी सांगितलं की बहुमत या ठिकाणी या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेलं आहे. 123 लोक आमचे निवडून आले होते आणि दुसऱ्या पार्ट्याचे मग त्यांचे 40-41 होते, काँग्रेसचे 42 होते आणि शिवसेना 63 होते. आणि त्यांचं म्हणणं तर पवार साहेबांचं की स्थिर सरकार या राज्यामध्ये असलं पाहिजे, पुन्हा निवडणुका नको आहेत, त्रिशंकू अवस्था या ठिकाणी होती. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की बहुमत जर भारतीय जनता पक्षाचं आहे तर आम्हाला इलेक्शन नको आहेत, निवडणुका नको आहेत, स्थिर सरकार इथे असलं पाहिजे. या भावनेतून त्यांनी स्वतः सुमोठं त्यांनी जाहीर केलं की आम्ही भारतीय जनता पक्षाच्या बाजूने उभे राहू किंवा मग आम्ही तटस्थ राहू. आणि त्यामुळे भाजपचं बहुमत सिद्ध होणार आहे. आता 23 जागा आमच्या आहेत, आमच्या सोबत अजून अपक्ष आहेत, छोटे पक्ष आहेत, अशी मिळून आमची संख्या जवळपास 137-38च्या जवळपास झालेली आहे. आणि आज तुम्ही म्हणता आवाजी मतदानाने यापूर्वी मी आपल्याला सांगितलं की 1995 मध्ये सुद्धा आपण आवाजी मतदानानेच या ठिकाणी विश्वासदर्शक ठराव पास केला होता. हा काही आज झाला अशा नाही, त्याच्यापूर्वी झालेला होता. ही काही नवीन पद्धत प्रथा नाहीये. परंतु मला वाटतं की काँग्रेसची अवस्था गोंधळल्यासारखी झाली आहे. त्यांनी जर वेळेमध्ये पोल मागितला असता, कोर्ट ऑफ डिव्हिजन मागितलं असतं तर मला वाटतं ते शक्य होतं. परंतु हे सर्व झाल्यावर आवाजी मतदानाने एकदा त्या ठिकाणी ठराव पारित झाल्यानंतर पुढे गेल्यावर विरोधी पक्षनेते पदाचा प्रस्ताव या ठिकाणी ठेवण्यात आला विधानसभेमध्ये आणि त्यानंतर त्यांना कुठेतरी जागा आली. मग ते म्हणतात आता वोट ऑफ डिव्हिजन द्या, त्या ठिकाणी पोल द्या, मतमोजा. मला वाटतं एकदा कामकाज विधानसभेचं पुढे गेल्यानंतर पुन्हा मागे येता येत नाही. गिरीश भाऊ, त्यांना जर मागायचाच होता पोल तर त्यांनी वेळेत मागायला पाहिजे होता. याच्या अनुषंगाने गिरीश भाऊ, मला तुम्हाला एक प्रश्न विचारावा वाटतो की ही सगळी प्रक्रिया आज दिवसभराची जी झाली ती सर्वांनी पाहिलेली आहे. यात एक गोष्ट मिसिंग आहे असं तुम्हाला नाही वाटत का की ज्या राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक निकालाच्या दिवशीच तुम्हाला पाठिंबा जाहीर केलेला होता आणि आज जर त्यांनी तुम्हाला पाठिंबा दिलेला असेल आणि त्यांच्या पाठिंब्यावर तुमचं सरकार तरलं असेल तर त्यांच्याबद्दलचा आभाराचा एक साधा शब्द सुद्धा तुमच्या पक्षाकडून कोणी काढलेला दिसत नाही. तुम्ही तरी आभार मानणार का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे? त्यांच्या दृष्टिकोनातून ते अस्पृश्य ठरलेले. राष्ट्रवादी काँग्रेसकडे समर्थन मागितलं होतं ही पहिली गोष्ट. त्यांनी नाही अस्पृश्य नाही, पण त्यांनी कधी आम्हाला समर्थन आम्ही त्यांना मागितलं नव्हतं. त्यांनी ते सुमोटं दिलं, त्यांनी होऊन दिलं. ते म्हणे नाही तर आम्ही हजर राहणार नाहीत, आम्ही त्यांना हजर राहा का नका राहू हेही सांगितलं नाही. कारण आम्हाला विश्वास होता की आमचं या ठिकाणी मत म्हणजे बहुमत होणार आहे आणि ते झालेलं आहे. कारण काँग्रेस आणि शिवसेना एकत्र होऊ शकत नव्हती हे खरं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र होत नाही, राष्ट्रवादी शिवसेना एकत्र होत नव्हती आणि त्यामुळे जर या ठिकाणी सरकार टिकवायचं आहे, स्थिर सरकार द्यायचं असेल, नाही तर आत्ताच त्रिशंकू परिस्थिती आहे ना, आता परत उद्या पर इलेक्शन घ्या तर हे कोणालाच नको आहे. आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने भूमिका घेतली. त्याच्यामध्ये आम्ही त्यांना मागितलेली नव्हती किंवा आम्ही त्यांना विनंती केली नव्हती, पण त्यांनी सुमोटो राज्याचा विचार करून राज्याच्या हितार्थ हा निर्णय घेतलेला होता. गिरीश महाजन, जर राष्ट्रवादी काँग्रेस तिथे उपस्थित होती, एकच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे गिरीशजी, जर राष्ट्रवादी काँग्रेस तिकडे उपस्थित होती आणि उपस्थित असताना सरळ बहुमत तुम्हाला मिळत होतं, अशा वेळेला अशा प्रकारचा घाईघाईचा निर्णय का घेण्यात आला याच्याबद्दल तुम्ही काही स्पष्टीकरण देऊ शकाल का? कदाचित हे नियम असू शकतील, तुम्ही जी वेळेची मर्यादा सांगताय ती खरं तर किती काही मिनिटांची वेळ मध्ये दवडली गेलेली असेल. नाही, बरोबर
नाही, आपण नुसतं राष्ट्रवादी काँग्रेसचं हजर होतं. त्यांनी सांगितलं होतं आम्ही बायकॉट करू, आम्ही मतदान करणार नाही. त्याचबरोबर शिवसेनेने सांगितलं होतं की आम्ही बायकॉट करू, आम्ही मतदान करणार नाही. फक्त काँग्रेस एकटी त्या ठिकाणी फक्त ओढाली. 42 लोक त्यांचे होते, पण त्यांना केव्हा कोणता निर्णय घ्यावा हे कळत नव्हतं. त्यांची गोंधळल्यासारखी परिस्थिती झाली होती आणि म्हणून ही सगळी स्थिती उद्भवली असं मला त्या ठिकाणी वाटतं. शिवसेनेने त्याच्यामध्ये तुम्हाला असं आम्हाला म्हटलं होतं का? कुठल्याही शिवसेनेने भाजपला असं म्हटलं होतं का? मंदार मला गिरीजी तुम्हाला एक मिनिट मी येतो. गिरीजी, तुम्हाला शिवसेनेने असं म्हटलं होतं का की मतदानाची जर का वेळ आली तर ते सुद्धा बायकॉट करतील, बहिष्कार टाकतील, असं तुम्हाला शिवसेनेकडनं सांगण्यात आलं होतं का? नाही, असं म्हटलं नाही. त्यांनी असं म्हटलं नाही. पण त्यांनी पोल मागितला आणि फक्त काँग्रेसच पोल मागत होती. त्यांनी कुठे पोल मागितला? आधी काँग्रेसनी पोल मागितला आणि नंतर मग गोंधळात भर म्हणून त्यांनी केलं. पण तो काँग्रेसनी आधी म्हणजे सर्व कारवाई संपल्यानंतर सर्वप्रथम काँग्रेसनीच पोल मागितला. शिवसेनेने पोलही मागितला नव्हता. ठीक आहे. त्यामुळे सिद्ध होतंय की त्यांची काही मनस्थिती मला वाटतं की फार सरकार पडावं किंवा विरोधात राहावं अशी नव्हती. नाही, ते विरोधी पक्ष नेते पदावरती आहेत, विरोधात गेलेले आहेत, त्याचं जाहीर सुद्धा तुम्ही नंतर ते केलेलं आहे. त्यांची विरोधी पक्षात बसण्याची मानसिकता कितपत आहे आणि अधिक किती दिवस जाईल हे सुद्धा शिवसेनेने खरं हा संभ्रम दूर करण्याची गरज आहे वरिष्ठ पातळीवरनं. पण त्याबरोबर डॉक्टर मुनगेकर, तुम्हाला पुन्हा हाच प्रश्न विचारायचा आहे की सातत्यानं तुम्ही म्हणताय म्हणजे आतापर्यंतच्या अनेक अशा ओरिसा असेल किंवा अगदी दिल्ली असेल आणि वेगवेगळ्या पातळीवरती असे निर्णय झालेले आहेत. आवाजी मतदानानं अशा प्रकारचे निर्णय पुढे रेटण्यात आलेले आहेत, अशी उदाहरणं आहेत. तर या उदाहरणाच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला असं वाटत नाहीये का हा एक निर्णय घेतलाय हा महाराष्ट्रात पण झालाय? मुनगेकर सर. मंदार ऍब्सोल्युटली पहिल्यांदा मी माझी नाराजी नोंदवतो. मी आता दिल्लीवरून मुंबईला 8 वाजता येणार होतो. मी या चॅनलमध्ये चर्चेत भाग घेण्यासाठी मी थांबलो. मी आता दिल्लीवरून माझ्या घरातून बोलतोय. मी चर्चा जी केली ती या सरकारच्या लेजिटिमेसी विषयी केली. त्याच्याविषयी तुम्ही चर्चा केली नाही. तुम्ही डायरेक्टली माझ्या काँग्रेसच्या भूमिकेच्या विषयी गेलात. याच्याबद्दल मी नाराजी व्यक्त करतो. मुद्दा काय आहे? तुम्ही अँकर म्हणून प्रश्न असा विचारला पाहिजे. आवाजी मतदानाने होय असं म्हणाले. सर नम्रपणे तुमच्याशी बोलतो. कोण आहे? सर नम्रपणे मला प्रश्न विचारायचा अधिकार आहे ना सर. एक मिनिट, आपण चर्चा नाही, एक प्लीज हा बोला. मला पहिल्यांदा पूर्ण करू देत. मला प्रश्न असा विचारायचा आहे, 288 किंवा 287 पैकी हजर असलेल्या आमदाराच्या पैकी 123 पेक्षा किती लोकांनी मतदान केलं, याला आवाज मतदान केलं? आणि तुम्ही जे बोलतात मगापासून की अशा अनेक घटना आहेत, हे चुकीचं आहे. त्या गिरीश महाजनांचं चुकीचं आहे. आवाजी मतदानाचा निर्णय केव्हा घेतला असता? नाही, दोन मुद्दे मला विचारायचे आहेत. मुनगेकर सर तुम्हाला 2 मुद्दे विचारायचे आहेत. नाही असं मुनगेकर सर तुम्हाला मी 2 मुद्दे विचारतो. कृपया मला 1 मिनिट वेळ द्या. एक मिनिट प्लीज. हा बोला. हॅलो. हा मुनगेकर सर बोला तुम्ही. नाही, मला एवढं म्हणायचं आहे की एकंदर जे अगोदर जे काय बोलले ना, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. अगोदर जे काय बोलले आजच्या फ्लोरपेक्षा दॅट इज गैरलागू आहे. पार्लमेंटच्या दृष्टिकोनातून, प्रोसिजरच्या दृष्टिकोनातून तिथे फ्लोर ऑफ द हाऊस काय घडलं ते महत्वाचं आहे. तिथे काय घडलं, राष्ट्रवादी काय बोलले, तुम्ही चर्चा वेगळी करतात. नाही, मी चर्चा बरोबर करतोय. मुनगेकर सर मी कृपया नम्रपणे तुम्हाला सांगू इच्छितो, आम्ही चर्चा बरोबर करतोय. आम्ही तुम्हाला प्रश्न विचारले, तुमची भूमिका तुम्हाला आम्ही विचारली होती. त्याबरोबर तुम्ही सुद्धा काँग्रेसचे प्रतिनिधी आहात, त्या भूमिकेतनं सुद्धा आम्ही तुमच्याकडे बघणं हे गैर आहे का? पण त्याचा मी ती काँग्रेस विरोध नाही म्हणली. मंदार, मला 10 दिवस लागतील बीजेपीच्या विषयी बोलायला. मी घटनात्मक पेच प्रसंग बोलतोय. माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला माझा प्रश्न असा आहे, तुम्ही हा प्रश्न का नाही विचारत? 288 पैकी आवाजी मतदानाने जे होय असं म्हणाले त्याच्यामध्ये 123 पेक्षा जास्त किती आहेत? त्याच्यामध्ये 145 लोक आहेत. आणि आवाजी मतदान तेव्हाच व्हॅलिड होऊ शकेल जेव्हा आवाजी मतदानाच्या बाजूने होय असं म्हटल्यानंतर सभापतींनी नाही असं किती म्हणणारे लोक, हे त्यांनी विचारलं का? हे त्यांनी विचारलं नाही. त्यांनी एकतर्फी निर्णय घेतला. म्हणून हे सरकार, बाकी चर्चा गैरलागू आहेत. या पक्षांच्या चर्चा गैरलागू आहेत किंवा नाही ते आम्ही ठरवतो. पण तुमचा जो मुद्दा आहे तो बरोबर आहे. तुमचा मुद्दा जो आहे सरकारची लेजिटिमसी, अगदी तो तुमचा प्रश्न पोहोचला होता. आम्ही अजून अवतीभोवतीची चर्चा करतोय, तेवढा तरी आमचा अधिकार तुम्ही अबाधित ठेवा. पण त्याबरोबर तुमचा जो मुद्दा आहे, आपण गिरीश महाजनांकडे पुन्हा एकदा जाऊया. गिरीश महाजन, तुम्हाला हे मान्य आहे का? अशा प्रकारे त्यांचं म्हणणं आहे
मुनगेकर सरांचं असं म्हणणं आहे की पुन्हा एकदा अध्यक्षांनी विचारण्याची गरज होती, ते तरी विचारलं होतं का, आणि ते विचारलं नाहीये अशी आत्ताची वस्तुस्थिती आहे. नाही, मुंगेकर सर जे म्हणताय 145 लोक त्यांच्याकडे होती का, असा कुठलाच नियम नाही की 145 लोक आमच्याकडे आज पाहिजे होती. नाही नाही सर, 145 लोक असायलाच पाहिजे असातला विषय नाही. सभागृहामध्ये जी संख्या असेल त्यात कोणी तटस्थ असेल, कोणी विरोधात मतदान करणार असेल किंवा आमच्याकडे मतदान करणार असेल, ती संख्या महत्वाची. राष्ट्रवादीने आधीच सांगितलं होतं की आम्ही मतदान करणार नाही, आम्ही या मतदानात भाग घेणार नाही. म्हणजे 42 लोक 41 लोक ती गेलेली होती, 138 लोक आमच्याकडे होती अपक्ष आणि छोटे पक्ष धरून. म्हणजे ही जर बेरीज केली तर ती कुठल्या कुठे जाते. आणि मग तुमची संख्या फक्त 42 होती. आता तुम्हाला फक्त कारण झालं आहे काहीतरी सांगायचं म्हणून, बोलायचं म्हणून, पण तुमची संख्या तिथे कुठे नाही, तुमचं बहुमत त्या ठिकाणी नाही, तुमची संख्या फक्त वोटरमध्ये 42च त्या ठिकाणी आहे. शिवसेना सुद्धा तुमच्या बाजूने म्हणजे होते की नाही संभ्रमच आहे. भुजबळ साहेब ते म्हटलं, त्यामुळे असं नाही. हो, ते मरू दे. काँग्रेस संख्या असेल तर तुम्ही सांगा मला तुमची संख्या कोणती होती त्या ठिकाणी, किंवा आम्ही जिंकणार होतो, आमची संख्या आहे. अनेक वेळा मी एक मिनिट गिरीजी, एक मिनिट नाही, ठीक आहे. तुम्ही सर, तुम्हाला इंटरेस्ट नाहीये चर्चेमध्ये, मी समजू शकतो. तुम्ही काय एवढे चिडताय मला कळत नाहीये. कारण आपण चर्चा करतोय, आम्ही तुम्हाला वेळ देतोय, आम्ही तुमच्याशी बोलतोय, तुम्ही ह्या चर्चेमध्ये इंटरेस्ट नाहीये म्हणता. मला पटत नाहीये तुमचा, मला सुद्धा पटत नाहीये तुम्ही जे काही बोलताय ते. पण त्यावरून महेश, तुम्हाला काय बोलायचं? मला इथे एक मुद्दा महत्वाचा मला इथे मांडावासा वाटतो मंदार, की ज्या पद्धतीने आपण आता ही चर्चा करतो आहोत आणि एकूण त्याच्या घटनात्मक वैधतेबद्दल, एकूण घटनात्मक ही जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये घटनेने जे सांगितलेलं आहे, त्या घटनेने जे आपल्याला सांगितलेलं त्यानुसार जर आपण बघितलं तर 1995ला जेव्हा शिवसेना आणि भाजप युतीचं सरकार सत्तेवर आलेलं होतं त्यावेळेस सुद्धा आवाजी मतदानाने बहुमत सिद्ध झालेलं होतं. त्यावेळेसचा घटनाप्रसंग मला ठाऊक आहे की मनोहर जोशी हे त्यावेळेस सगळे फ्लोअर मॅनेजमेंट जे केली होती, गिरीश भाऊ त्यावेळेस सभागृहामध्ये होते, त्या सुमारास गोपीनाथ मुंडे यांची इच्छा होती की मतदान घ्यावं, परंतु मनोहर जोशी यांनी अत्यंत शिताफीने ती सगळी फ्लोअर मॅनेजमेंट त्यावेळेस सांभाळलेली होती आणि त्यावेळेस आवाजी मतदानाने तो बहुमताचा ठराव मंजूर झालेला होता. आता इथे शकदर आणि कौल यांनी जे म्हणजे जे आपल्या संसदीय परंपरेचं किंवा विधिमंडळाच्या आणि दोन्ही सभागृहाच्या, लोकसभेच्या आणि राज्यसभेच्या तिथल्या कार्यपद्धतीबद्दलचे जे पायंडे आणि परंपरा ज्याच्यामध्ये अत्यंत विस्ताराने चर्चिलेलं आहे, त्या शकदर आणि कौलचा संदर्भ सगळे जे संसदपटू आहेत ते सातत्याने देत असतात. त्यामध्ये हा जो मुद्दा आहे हा मुद्दा अधिक विस्ताराने सांगितलेला नाही. त्यामध्ये आवाजी मतदानाचा जो मुद्दा आहे हा आपल्या कुठल्याच संसदीय परंपरेमध्ये त्याचा निकष सांगितलेला नाहीये. होयचं बहुमत हे सभापती किंवा अध्यक्ष असतील त्यांच्या निकषानुसार ठरतं. त्यामुळे तिथे किती सदस्य असतात किंवा किती, त्या मोजण्याची प्रक्रियाच नाहीये ना त्याच्यामध्ये, किती लोकांचा आवाज झाला हे कसं कळणार आहे. त्यामुळे डॉक्टर मुनगेकर तुम्ही जो मुद्दा मांडलेला आहे तो मुद्दा व्हॅलिड जरी असला तरी त्याला तांत्रिक आधार नाहीये. आपण त्याच्यानंतरची जी प्रक्रिया आहे सर, त्याच्यानंतरची जी प्रक्रिया आहे, होयचं बहुमत आहे हे ज्यावेळेस अध्यक्ष विचारतात त्यावर आल्यानंतर नाहीच काय किती प्रमाण आहे याची चर्चा झाल्यानंतर तात्काळ जे सदस्य पोल मागतात, मतविभागणी जाहीर करा असं मागतात, त्यानंतर पुढची प्रक्रिया सुरू होते. इथे ती प्रक्रिया सुरू झालेली नाहीये. हरिभाऊ बागडे यांचं विधान आपण प्रारंभीच घेतलेलं आहे आणि त्यांनी ती पूर्ण प्रक्रिया आपल्याला स्पष्ट करून सांगितलेली आहे. त्यामुळे या सगळ्याचा पुन्हा एकदा विचार झाला पाहिजे. जे संसदपटू आहेत, जे आपल्या एकूण घटनेचे तज्ञ आहेत, गोंधळाची परिस्थिती आहे, त्यांनी येऊ नये यासाठी काहीतरी करायला काही हरकत नाही. आपण एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि पुन्हा एकदा या चर्चेमध्ये पुन्हा येऊयात. पण पुन्हा डॉक्टर मुनगेकर, तुम्हाला विनंती आहे की तुम्ही या चर्चेमध्ये थांबा. तुम्ही इंटरेस्ट नाहीये वगैरे असं बोलू नका, कृपया तुम्ही या चर्चेमध्ये थांबा. आम्ही आणखीन काही प्रश्न घेऊन तुमच्या समोर येतो. पुन्हा एकदा काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया आपल्याकडे येत आहेत. अथर्व जोशी म्हणतायत भाजपनं पहिला सेनेशी दगा केला, पण आता भाजप पूर्णपणे पवार लंबी झालेली आहे. रमेश मिसाळ म्हणतायत प्रचारात ज्यांच्यावर टीकेची झोड उठवली शेवट त्यांच्याच पाठिंब्यावर सरकार बनलंय, ही शोकांतिका आहे. पुन्हा एकदा या प्रातिनिधिक प्रतिक्रिया आहेत. गिरीश महाजन, येणाऱ्या काळामध्ये एकतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा चर्चेला येणार आहे तो म्हणजे या
5 आमदारांच्या निलंबनाचा, ज्या निलंबनातल्या एका आमदारांची थोड्या वेळापूर्वी आमची चर्चा सुद्धा झाली, तुम्ही सुद्धा त्या चर्चेच्या वेळेला होतात. साधारणतः जे काही वर्णन केलं गेलेलं आहे, खास करून राज्यपालांना धक्काबुक्की झाली वगैरे, त्याच्यातल्या ज्या निलंबित एका आमदारांचं म्हणणे ते 15 फुटावरती सुद्धा त्यांच्या नव्हते आणि त्यांनी अशा प्रकारचं कृत्य काही केलेलं नाहीये. अशा वेळेला आता इथून पुढे काय होणार? या 5 आमदारांवरती जी काँग्रेसच्या निलंबनाची प्रक्रिया केलेली आहे ती सुद्धा अकस्मात न केले असं म्हणायला जागा आहे? नाही, मला वाटतं सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया सर्वांसमोर ही घटना घडली. ही काही कुठल्या एखाद्या खोलीमध्ये कोपऱ्यात घटना घडलेली नाही. सर्वजण साक्षीदाराचे आहेत, सगळ्यांकडे व्हिडिओ क्लिप याच्या आहेत. मला वाटतं ही महाराष्ट्राच्या म्हणजे इतिहासामध्ये पहिल्यांदा इतकी दुर्दैवी घटना विधान भवनाच्या परिसरामध्ये घडली असेल आणि ती राज्यपालांसोबत झालेली आहे. सर्वोच्च पद राज्यपालांचं या महाराष्ट्रामध्ये मानलं जातं, एक वेगळा दर्जा त्यांना आहे आणि ते अभिभाषणाला या ठिकाणी येत आहेत त्यावेळेला ठीक आहे, मी समजू शकतो नारेबाजी करणं, घोषणाबाजी करणं, त्यांना पत्र देणं इथपर्यंत मी समजू शकतो. 20-25 वर्षामध्ये आम्ही हे करत आलेलो आहोत. फार तुमच्या मनाविरुद्ध काही सभागृहात झाला असेल तर तुम्ही त्यांच्या घरी जाऊन, त्यांच्या कार्यालयात जाऊन तुम्ही त्यांना शिष्टमंडळ घेऊन भेटू शकता, त्यांना निवेदन देऊ शकतात. परंतु आज जो प्रकार झाला मला वाटतं हा अतिशय दुर्दैवी प्रकार होता. हा काळीमा फासणारा लोकशाहीला प्रकार होता आणि माननीय राज्यपाल या ठिकाणी आल्यानंतर ज्या पद्धतीने काँग्रेसचे, म्हणजे मला आश्चर्य वाटलं, स्वतः काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे हे ज्या पद्धतीने आक्रमकपणे त्यांच्या समोर उभे होते आणि लोटालोटी करत होते. त्यांच्या हाताला दुखापत झाली माननीय राज्यपालांच्या. इथे कळसे आहेत प्रधान सचिव, त्यांनी सर्वांसमोर दाखवलं, अध्यक्षांसमोर, सर्व गटाच्या समोर, की माझ्या हाताला दुखापत झाली आहे. हरिभाऊ बागडे होते माननीय अध्यक्ष, सभापती होते देशमुख साहेब, त्यांची काय परिस्थिती तुम्ही म्हणताय की ही अशा प्रकारच्या ज्या गोष्टी घडल्या आहेत त्याच्यावर निलंबन झाले तुम्ही म्हणताय. सुरेश भटेवरा, काय तुमचं मत आहे या निलंबनाच्या बाबतीमध्ये? सुद्धा खूप जास्ती कठोर अशी कारवाई आहे आणि मी साक्षीदार होतो, मी समोर होतो तिथे, मी नव्हतो असा विषय नाही. ठीक आहे, तुम्ही म्हणताय की साक्षीदार होता. भटेवरा, तुमचं काय मत आहे? असं आहे, काँग्रेस मी साक्षीदार होतो आणि सुरक्षा अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे, त्यांनी 15 लोकांची नावं या ठिकाणी दिलेली आहेत. नाही, आता गिरीश महाजन बोलणार असतील तर मी थांबतो, कारण मगाही मला तोडलं होतं मध्ये बोलताना. नाही, बोला. आता मी बोलावं की त्यांनी बोलावं ते ठरवा. तुम्ही बोला. सुरेश भटेवरा, तुम्ही बोला. प्रश्न असा आहे की काँग्रेसच्या 5 आमदारांनी आता काँग्रेसच्या 5 आमदारांनी टेलिव्हिजनवर जी मुलाखत दिली त्याच्यामध्ये तो जो काही प्रकार घडला त्यांनी स्वतःचं समर्थन केलं असेल. आम्ही कोणी तिथे पाहायला नव्हतो, त्याच्यामुळे त्यांनी नेमकं काय घडलं त्याच्याबद्दल मी बोलणं बरोबर नाही. पण त्याच्यामध्ये एक उल्लेख त्यांनी केला की तिथे गिरीश महाजनही होते आणि आता ते कबूल करतायत की त्या ठिकाणी होते. आता अशा वेळेला जे काही घडलं असेल, दुर्दैवी घटना आहे, ती पहिल्या दिवशी किती ताणावी याला काही मर्यादा आहेत. आता या बाबतीत मला एक उदाहरण द्यायचं आहे की मागच्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यामध्ये गुजरातमध्ये विधानसभेचं जे अधिवेशन झालं ते 3 दिवसांचंच होतं. आता हे जसं 3 दिवसांचं आहे तसं पहिल्या दिवशी दिवस संपेपर्यंत मोदी सरकार, तेव्हा मोदी मुख्यमंत्री होते, पंतप्रधान नव्हते, त्यांनी पहिल्या दिवशी काँग्रेसच्या सर्व आमदारांचं निलंबन करून टाकलं त्यांच्या सभापतींच्या मार्फत. दुसऱ्या दिवशी 45 बिलं पास झाली आणि तिसऱ्या दिवशी अधिवेशन संपलं. हे मोदी मॉडेल आता महाराष्ट्रात येणार आहे का? याचं गिरीश महाजनांनी, कारण गिरीश महाजन हे खडसेंच्या खानदेश लँड मधले वैचारिक आधार असलेले आमदार म्हणून त्यांच्याकडे महाराष्ट्र आदराने पाहतो. हे जे काही घडलंय याच्याबद्दल कुणीही चांगलं बोलणार नाही. आणि मगाचा एक मुद्दा जो माझा बोलायचा राहिला, आता इथे मुणगेकर नाही आहेत त्याच्यामुळे तो विषय खरं म्हणजे आता परत काढण्याची गरज नाही. पण आज दिवसभरामध्ये सुभाष कश्यप यांनी मतदान कशा पद्धतीने व्हावं याच्याबद्दल जाहीर मुलाखत दिलेली आजच, आणि ती महाराष्ट्राच्या संदर्भात दिलेली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की एक आमदारांनी जरी मतदान मागितलं तरी ते दिलं गेलं पाहिजे, अशी तरतूद आहे प्रोसिजरमध्ये. गिरीश महाजनांनी याच चर्चेत कबूल केलेलं आहे की काँग्रेसनी मतदान मागितलं होतं. आता या गोष्टीच्या पार्श्वभूमीवर जे काही घडलंय ते कॉन्ट्राव्हर्शियल आहे, मान्य करायला काय हरकत आहे? नाही, नक्की वेळ निघून गेल्यावर वेळ निघून गेल्यावर तुम्ही म्हणताय. नाही, मुणगेकर सर आहेत आपल्यासोबत. मुणगेकर सर, तुम्हाला मुळात आणखीन या संदर्भात एक प्रश्न विचारायचा आहे की आता सुभाष कश्यप यांचा उल्लेख झाला, तुम्ही मगाशी बोलता म्हटला होता की कदाचित कोर्टामध्ये सुद्धा हे प्रकरण जाईल. काय इथून पुढची या सगळ्या प्रकरणावरती आक्षेपाचे मुद्दे काय असतील, त्याचा इथून पुढचा मार्ग कसा असणार आहे, दिशा कशी असणार आहे?
पहिलं बंदार एक गोष्ट मी सांगतो आणि फक्त 1 मिनिट मी माझी भूमिका स्पष्ट करतो. हा. 1995चा आपण मनोहर जोशीने सरकार जेव्हा फॉर्म केलं तेव्हाच आपण दाखला देतात, तेव्हाच्या प्रोसिडिंग तुम्ही काढून बघा. आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने आवाजी मतदान होय असं म्हटल्यानंतर आवाजी मतदाने नाही असं स्पीकरला विचारावं लागतं, ते इथे विचारलं गेलेलं नाही. त्यामुळे आवाजी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली नाही. आणि सुभाष कश्यप म्हणतात ते 100% बरोबर आहे. मी हे 5 वर्ष राज्यसभेत अनुभवतोय. पहिल्यांदा आवाजी मतदानाने रुलिंग दिल्यानंतर येस किंवा नो, त्याच्यानंतर देर इज डिव्हिजन ऑफ वोट्स, दिस इज पार्लमेंटरी स्टँडिंग प्रोसिजर, ती यांनी फॉलो केली नाही. त्याचा पक्ष राजकारणाची काही संबंध नाही. दुसरा मुद्दा, मला असं वाटतं ह्याच्यामध्ये पक्ष वेगवेगळ्या भूमिका घेतील, परंतु ह्याच्यामध्ये एक जरी माणूस किंवा राजकीय पक्ष या सरकारच्या घटनात्मक अस्तित्वाला चॅलेंज देणारा अर्ज सुप्रीम कोर्टामध्ये जर गेला तर माझी खात्री आहे घटनेचा योग्य त्या प्रमाणामध्ये आणि पार्लमेंटरी प्रोसिजरचा योग्य त्या प्रमाणामध्ये अभ्यास स्वतः केल्यानंतर मी नम्रपणे सांगू इच्छितो हे घटनात्मक मुद्द्यावर टिकणार नाही. याचं कारण असं आहे ह्याची आवाजी मतदानाची प्रक्रिया ह्याच्यामध्ये पूर्ण झालेली नाही. दुसरा मुद्दा ह्याच्यामध्ये असा आहे, जो मुद्दा तुम्ही सुरुवातीला उपस्थित नंतर केलेला होता आणि जो म्हात्रेने केला होता, आता अगोदरची राज्याची लोकशाहीच्या प्रक्रिया मागे होती ते आता आपले पुढे पुढे चाललेले आहेत. आणि आता महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचं राजकारण चाललेलं आहे त्याला इतकं प्रचंड बाजारू स्वरूप आलेलं आहे, कमर्शियलायझेशन ऑफ महाराष्ट्र पॉलिटिक्स, ही चिंतेची बाब आहे. मगाशी तुम्ही आणि म्हात्रेने जो मुद्दा उपस्थित केलात ह्याच्यामध्ये राजकीय पक्ष नवीन येतील, सत्तेवर जातील, परंतु मगाशी कोणीतरी सांगितलं की राज्यपालांना धक्काबुक्की केली किंवा काय झालं, ही काळीमा फासणारी गोष्ट आहे असं त्यांनी भाजपच्या प्रवक्त्यांनी सांगितलं. त्यांच्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे. मी ते बघितले नाही कारण दिल्लीमध्ये होतो, मी कामामध्ये होतो, परंतु झालं असं रजिक्षेप तर ते मला स्वतःला नामंजूर आहे. पण ज्या भाजपने विश्वासदर्शक ठराव मान्य करून घेताना साधे लोकशाहीचे संकेत पाळलेले नाहीत, त्यांना लोकशाहीच्या विषयी बोलण्याचा अधिकारच काय? नाही, एक मुद्दा आणखीन प्रकाश पवार तुम्हाला विचारायचा आहे की या सगळ्या पार्श्वभूमीवर जसं बाजारीकरण आता तुम्ही हा आणखीन एक जो मुद्दा समोर आलेला आहे आता मुंगेकरांच्या बोलण्यात ना की एकूण राजकारणाचं बाजारीकरण झालेलं आहे, पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे येणाऱ्या काळात खरं तर चर्चेला थोडंसं पुढे घेऊन जाताना हे तुम्हाला विचारायचं आहे की अशा या परिस्थितीमध्ये सरकार किती धडाडींनी आणि किती वेगानं पुढे जाऊ शकेल विकासाच्या दृष्टिकोनातून, कारण संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला आज या सगळ्या राजकारणाचा कदाचित वीट येईल, पण अपेक्षा सुद्धा खूप आहेत आणि अनेक गोष्टी करणं बाकी आहे. सरकार आणि सरकारी यंत्रणा जी आहे गेले काही काळ निवडणुकांच्या दृष्टीने अत्यंत ठप्प आहेत. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्हाला काय वाटतंय की अल्पमतातल्या अशा सरकारला आता ज्यांनी बहुमत सिद्ध केलं त्यांच्या पद्धतीनं त्या सरकारला इथून पुढे धडाडीचे निर्णय घेणं शक्य होईल का? प्रकाश पवार. मला असं वाटतं की इथून पुढच्या कालखंडामध्ये निर्णय घेणं त्यांना खूप अवघड जाण्याची शक्यता आहे. याचं पहिलं कारण असं आहे की त्यांनी मुळातच सुरुवात करत असताना काँग्रेसबद्दल नुसता अविश्वास व्यक्त केला असा तो मुद्दा निर्माण होत नाही. मुद्दा असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेसने पहिल्यापासून त्यांना पाठिंबा दिला होता, त्यांच्याबद्दलच दुहेरी भूमिका ठेवलेली आहे. जर दुहेरी भूमिका ठेवलेली असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 गट निर्माण होणार आणि त्यापैकी एक गट हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्ट्रॉंगली विरोधात जाईल आणि तो जितका तीव्रतेने विरोधात जाईल तेवढाच बीजेपीला त्याचा जास्त तोटा होत जाईल. कारण निर्णय पारित करून घेणं हे खूप अवघड होणारी प्रोसेस यातून ठरू शकते. अजून एक मुद्दा याच्यानंतरचा निर्माण होतो तो म्हणजे की इथून पुढे प्रत्येक वेळेस असाच जर गैरविश्वास किंवा दुहेरी भूमिका दाखवत गेले सरकार तर सरकारमधूनच प्रश्न असा निर्माण होईल की संपूर्ण प्रक्रिया ही लोकशाहीच्या पातळीवरती कोणत्या तरी वेगळ्याच नव्या दिशेने जाणारी राहील की ज्या दिशेमध्ये नवीन अर्थ लावला जाईल. नवीन अर्थ लावण्यामुळे घटनात्मक चौकटीच्या बाहेरचे सुद्धा मुद्दे घटनात्मक चौकटीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला जाईल आणि या सर्वच गोष्टींमुळे एकूणच सरकारचं कामकाज हेच अडचणीत येऊ शकतं. म्हणून मूळ फाउंडेशन जे आहे त्या फाउंडेशन मध्ये एक तर त्यांनी पहिला निर्णय घेतला पाहिजे
की आपण पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेसवरती विश्वास दाखवला पाहिजे, किंवा विश्वास दाखवायचा नसेल तर त्या शिवसेनेवरती तरी विश्वास दाखवला पाहिजे. परंतु जेव्हा दोन डगरीवरती हात ठेवला जातो तेव्हा पुढे सरकार चालवण्यामध्ये अनेक मोठ्या अडचणी निर्माण होतात. नक्की. हे मात्र स्वच्छपणे यातून दिसू शकतं. नक्की काय काय वाटतं महेश? नाही, मला इथे मी प्रकाश पवार यांच्या मुद्द्याला अनुषंगानेच एक महत्वाचा विषय इथे मांडू इच्छितो की वरचं सभागृह जे आहे विधान परिषदेमधलं संख्याबळ हे या सगळ्या एकूण आजचं जे राजकीय नाट्य झालेलं आहे त्या नाट्याच्या पार्श्वभूमीवर आपण तिथली स्थिती बघितली पाहिजे. कारण तिथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचं संख्याबळ शिवसेना आणि भाजप यांच्यापेक्षा कितीतर पटीने अधिक आहे. त्यामुळे जेव्हा जर खालच्या हाऊसने जर एखादं विधेयक पारित करण्याचा निर्णय घेतला तर खालच्या हाऊसमध्ये कदाचित ते रेटून एखादं विधेयक वर पाठवू शकतात, परंतु वर ते विधेयक संमत करण्या एवढी त्यांची संख्या नसल्यामुळे, संख्याबळ तेवढं नसल्यामुळे ते विधेयक तिथे पारित होणार नाही, मंजूर होणार नाही. आणि त्यामुळे ही जी एकूण निर्णय प्रक्रिया आहे ही निर्णय प्रक्रिया संसदीय निर्णय प्रक्रिया ही लांबेल आणि त्याचा परिणाम संपूर्ण या सगळ्या लोकशाही प्रक्रियेवर होताना आपल्याला दिसणार आहे भविष्यामध्ये. त्यामुळे जर खालच्या हाऊसमध्ये जर गोंधळाची परिस्थिती इतकी राहिली विधानसभेमध्ये तर विधान परिषदेमधील जी स्थिती आहे जी सत्तारूढ भाजपला अजिबात अनुकूल नाही त्याचा एकूण परिणाम संपूर्ण विकास प्रक्रियेवर होईल ही सगळ्यात मोठी भीती आहे आणि त्यावर आता सगळ्या राजकीय पक्षांनी विचार करण्याची वेळ आली. नक्की बेग अगदी थोडक्यात जाता तुम्हाला सुरेश भटेवरा विचारायचं आहे की विकासाच्या दृष्टिकोनातून स्थिर सरकार जे हवंय स्थिर सरकारच्या साठी सगळेजण प्रयत्न करतात असं म्हणतात. अशा वेळेला इथून पुढच्या काळामध्ये अगदी हिवाळी अधिवेशनापर्यंत अशा कुठल्या अडचणी या सरकारला येऊ शकतात किंवा खरं कुठल्या दिशेने हे सरकार जाईल? विकास कामं तेवढ्या धडाडीने होतील का जितक्या अपेक्षा सामान्य जनतेच्या आहेत? एक मुद्दा या ठिकाणी स्पष्ट केला पाहिजे की राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी यांच्या संख्याबळावर हे सरकार चालणार आहे असं आजचं वास्तव आहे. त्याचं कारण शिवसेना विरोधात आहे, काँग्रेस विरोधात आहे आणि काय 8-10, 7-8 अपक्षांनी जे काही समर्थन दिलेलं आहे त्याच्यावर हे सरकार टिकलेलं आहे. सरकारने पहिली गोष्ट एकतर असं आहे की राष्ट्रवादीवर कितीही टीका केली असली तरी त्याच्यानंतर त्या टीकेला सामोरं जाऊन निवडून आलेल्या लोकांच्या पाठिंब्यावर आपलं सरकार तकतंय हे वास्तव मुळात मान्य करण्याचं धाडस दाखवलं पाहिजे. आणि ते धाडस दाखवल्यानंतर लोकहिताच्या कामाच्या म्हणजे सरकार काही एका पक्षाच्या पुरतं मर्यादित नसतं, ते राज्याचं सरकार असतं. या ठिकाणी काँग्रेसचे आमदार आहेत, राष्ट्रवादीचे आहेत, इतरही पक्षांचे आमदार आहेत. सर्वांनाच आपापल्या मतदारसंघातले प्रश्न सोडवण्याकरता या प्लॅटफॉर्मचा उपयोग करायचा आहे. जरासा व्यापक दृष्टिकोन जर ठेवला नाही तर विकासाच्या प्रत्येक प्रश्नावर आता म्हात्रेंनी उल्लेख केला, तो अतिशय बरोबर उल्लेख केला की एका सभागृहामध्ये तुमची मेजॉरिटी नाही. राष्ट्रवादीच्या बाबतीत तुम्ही अशा पद्धतीची भूमिका आज घेताय. आता मगाही गिरीश बापटांना तोच प्रश्न म्हात्रेंनी विचारला होता, मी विचारला होता, तर त्याच्यावर ते राष्ट्रवादीची काय भूमिका आहे ते आपल्याला सांगतायत, त्यांच्या पक्षाची ते बोलायला तयार नाहीत. तुम्ही किती काळ हाईड अँड सीकचा गेम करणार आहात? जोपर्यंत तुम्ही स्पष्ट भूमिका घेत नाही, आता जे काय वास्तव आहे ते मान्य केलं पाहिजे ना, ते जोपर्यंत तुम्ही मान्य करत नाही तोपर्यंत हे सरकार अंधारात साच पडल्यासारखं पुढे जाणार आहे. आणि प्रत्येक ठिकाणी अंधारामध्ये नेहमीच ठेचा लागतात, तशा या सरकारला लागतील. याची फक्त एक धोक्याची सूचना या निमित्ताने द्यावीशी वाटते. नक्की ही धोक्याची सूचना आहे का आणि ती सूचना ग्राह्य धरतायत का? गिरीश भाऊ, तुम्हाला थोडक्यात काय म्हणायचंय? आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे की आमचं सरकार आहे हे स्पष्ट बहुमतामध्ये राहील. आता ते कसं राहील, काय राहील हे मी तुम्हाला या ठिकाणी विश्लेषण करून सांगू शकत नाही. परंतु मी आपल्या माध्यमातून जनतेलाही सांगू इच्छितो, आपल्यालाही सांगू इच्छितो आणि देवेंद्रजींनी जे सांगितलं तेच सांगतोय की हे सरकार स्पष्ट बहुमतामध्ये राहील, कुठेही अंधारामध्ये चाटपडणार नाही, कुठेही विकास कुठे थांबलेला आहे, कुठे गती कमी झाली असंही होणार नाही. जनतेने आमच्यावर विश्वास टाकलेला, 123 जागा दिल्यात. केंद्रामध्ये नरेंद्रजी मोदींवर विश्वास आहे, राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस आणि भाजपवर त्यांचा विश्वास आहे. मला वाटतं अतिशय गतिमान हे सरकार असेल. आपण विधान परिषदेला गणित सांगतायत, आता गणित बदलत चाललेली आहेत. आपण सांगतायत राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून संख्या मोठी आहे, परंतु आता आपण गणित बघतात ती बदलत चाललेली आहेत. आणि म्हणून मी आपल्याला आश्वासित करेल, मी आपल्याला सांगू इच्छितो की हे सरकार पूर्ण बहुमतामध्ये चालेल, अतिशय स्थिर सरकार या ठिकाणी 5 वर्ष राहील
आणि कामाचा वेग जो आहे तोही कुठे कमी होणार नाही हे निश्चितपणे मी आपल्याला सांगेन. नक्की तुम्ही म्हणताय की सरकार स्थिरपणे चालेल आणि नुसतं स्थिर नाही तर झपाट्यानं कामं करेल. अर्थात सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेची हीच अपेक्षा आहे की सरकारने झपाट्यानं कामं करावीत आणि त्या अर्थाने हे सरकार स्थिर राहावं ही सगळी आपण अपेक्षा करूयात. आणि सध्या ही चर्चा आपण इथेच थांबूयात. धन्यवाद. नमस्कार.